रामकृष्ण हरी. शुभ संध्याकाळ. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्त. व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे, मी 2-3 दिवसापासून सासू सुनाची व्हिडिओ टाकते. सून त्रास देते सासूला, सासू सासऱ्याला, सासू सासरे कधी कधी सुनांना त्रास देतात. तर याच्यावर बरेचसे कमेंट येते मला का कलियुगामध्ये आता असंच चालणार आहे, असंच होणार आहे, मुलींना संसार नको आहे, मुलींना फक्त मौज मज्जा पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. पण हो, मौज मज्जा तर प्रत्येकाला वाटतं, जावा यावा फिरावा, पण संसार करून फिरा तुम्ही, एवढंच माझं म्हणणं आहे. हे प्रत्येकाला वाटतं बरं का, कुठंतरी जावा यावा, फिरायला जावा, कोणाला जशी त्याची आवड असते, कोणाकोणाला शोच्या ठिकाणी फिरायला आवडतं, कोणाकोणाला देवाधर्माच्या ठिकाणी जाण्याला आवडतं. तर जा तुम्ही, नक्कीच जा, फिरा, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, ज्याच्या त्याच्या वेळेनुसार फिरू शकता तुम्ही. पण घरातले वातावरण चांगले ठेवा, घरातली वर्तणूक चांगलं ठेवा, संस्कार चांगले ठेवा. आपण जर चांगलं वागलं तर आपल्या लेकरा बाळांना पण चांगले संस्कार होतील, ते पण आपल्यासारखेच म्हणजे चांगले संस्काराने वागतील. आपण जर चुकीचे वर्तणूक केलं तर आपले लेकरं बाळा पण तसेच वर्तणूक करतील ना. ते म्हणशील तुम्हीच कुठं वागत होते चांगले, तुम्हीच काय केलं तर आम्ही करणार आहे. मग आपल्याला एक शब्द जरी फिरून बोलले तर आपलं काय राहील खाली. त्याच्यापेक्षा आपण चांगले राहा पहिले, मग आपली प्रजा चांगली राहणार आहे. इथून पुढं असंच होणार आहे. आता हे सगळं खालीचे. पहिले तरी म्हणायचे मेल्यावर लई फेडावं लागतं, मेल्यावर असं होतं तसं होतं, पण आता मेल्यावर नाही, मेल्यावर तुम्ही फेडलं का नाही फेडलं कोणी पाहिलं. आता हे सगळं खालीचे. तुम्ही कसे वागले, काय वागले, कोणाला कसं बोलले, काय कोण कोणाला त्रास देतं, कोण कोणाला छळवतं, तर ते सगळं खालीचे. आता एका हाताने द्यायचं आणि एका हाताने घ्यायचं, हे सगळं खालीचे बरं का. तर मी जे व्हिडिओ टाकते ना सासू सुनांचे, ते काहींना झोंबू राहिले आता थोडे थोडे, काहींना कळायला लागलं ही बाई अशी का बरं व्हिडिओ टाकते, म्हणजे कळायला लागलं त्यांना. पण मी म्हणते, मी तर कोणाचं नाव घेऊन काही व्हिडिओ टाकत नाही, ज्याने कोणी काही असं समजू नये, गैरसमज करू नये. ज्याचे त्याचे भोग जे असते भोगल. माझं काम मी व्हिडिओ टाकायचं, मी चॅनल त्याच्यासाठी खोललेलं आहे, त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकणारच आहे. मला जिथं जिथं कळलं तिथं मी व्हिडिओ टाकणारच आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे का, मला विचारल्यापेक्षा आपण सुधरा. आपण काय करतो ते आपल्याकडं बघा. मला विचारत नका बसू, तुम्ही व्हिडिओ का टाकते, तुम्ही व्हिडिओ टाकी त्या का, आधी अशी विचारून घ्यायचं, मग नंतर म्हणायचं हा बा तुम्ही सासू सुनाची व्हिडिओ लय छान टाकते हो. मग तुम्ही ते कोणत्या पद्धतीने बोलता ते सगळं कळतं मला, पण मी कोणाचं नाव घेऊन टाकत नाही ना. छान टाकते का कसे टाकते ते मलाच माहिती, आणि ज्याला त्रास होतो आहे त्यालाच माहिती. तर बघा, म्हणजे चांगले संस्कार टाका, माझं एवढंच म्हणणं आहे, दुसरं काय नाही. आपल्या मुलांवर पण आपण चांगले संस्कार टाका, त्यांना चांगलं शिकवा, त्यांना चुकीचं वर्तणूक देऊ नका, एवढंच म्हणणं आहे माझं. काही लई म्हणजे काही यूट्यूबर आहे ना, माझे व्हिडिओ बघता आणि माझे व्हिडिओच्या विरोधात व्हिडिओ टाकता का आपण सुनाला जर जीव लावलं तर का आपली सून लेक होणार नाही, आणि का आपली मैत्रीण होणार नाही, किंवा का आपलं कोणी होणार नाही. अरे अशा सगळ्या सुनासारख्या नाही राहती मैत्रीण व्हायला किंवा मुलगी व्हायला. एका हाताने टाळी नाही वाजत. आणि काही सुना अशा राहत्या का सासू कुणा असं गोड बोलून सगळे कामं करून घेत्या हो. मग तिला आई काय आणि तिला मम्मी काय, मग तिचं लाड काय विचारूच नका त्या सासूचे. का त्या सासूकडून सगळं काम करून घेत्या त्या सुनांना काही त्रास राहत नाही. आणि मग का सून नाही मैत्रीण होणार आणि का लेक नाही होणार हो, सांगा बरं तुम्ही मला. सासूकडून जर ती सगळं काम करून घेती, तुम्ही जर चाललात राहत्या, मग सासूकडून सगळं काम होत राहिलं तर सासूच्या पुढं का नाही करणार ती सून? करणारच, 100% करणार. पण सासूनी पण काहीतरी अपेक्षा करेल राहती का बा आपल्याला सून येईल, मग आपण 2 दिवस बसून खाऊ, किंवा आपल्याला एक काम जर केलं तर एक कामाचा थोडासा आराम भेटल, असं प्रत्येक सासूने अपेक्षा करेल राहते. किंवा प्रत्येक सुनानी पण अपेक्षा करायला राहते का आपल्याला चांगली सासू मिळावा, चांगलं व्हावा. मी सांगितलं ना, चांगली सासू जी सून चांगली राहते तिला चांगली सासू मिळत नाही.
आणि जी सासू चांगली राहते तिला कधीही चांगली सून मिळत नाही. हे काय काय सासांचं आहे ना गोडांब्यापणा राहतो, गोडांब्यापणा. घरात म्हणते ना ते आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. असं काय काय सासांचा लय गोडांब्यापणा राहतो, लय गोडांब्यापणा. मला चांगला अनुभव आहे. इतकं वातावरण खराब राहतं घरात, इतकं वातावरण खराब राहतं, पण बाहेर असं दाखवत्या का आमची सून म्हणजे काहीच नाही, आमची सून काहीच त्रास देत नाही आम्हाला, काहीच नाही. आमची सून म्हणजेच लेक, आमची लेक. पण अहो तुमची लेक काय करते सगळं दिसतं डोळ्यांनी, सगळं कळतं लोकांना. तुम्ही जर तिच्या पार पुढं करताय, सगळे कामं जर तुम्ही करून घेताय, तर तुमची सून तुम्हाला एकच होणार, तुम्हाला ती तुमची लेकच होणार. कशाला तुम्हाला ती फिरून बोलवलं? तिला माहिती आहे ना आपण जर फिरून बोललं ती काहीच काम नाही करायची, सगळं काम आपल्याच बोकोंडी घालल. असं आहे. मग कवर सुनांच्या पुढं करायचं. आपल्याला पण काही जीव आहे का नाही? आपण आत्तापर्यंत कमवतच आलो, आतापर्यंत मुलांसाठीच केलं. मग आता सुना मुलांना पण कळलं पाहिजे ना संसार हा काय चीज आहे. का सुना मुलांनीच ते अल्लात ठेवायचे, शोचे फुलं म्हणायचे याला, शोचे फुलं. जी सासू सुनाच्या पुढं करते आणि दाखवती ना माझी सून खूप छान आहे, खूप चांगली आहे, तर तिचं ते शोचं फुल समजायचं, शोचं फुल. त्याला काही त्रास होत नाही शोच्या फुलाला. असं आहे. बघा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करा, लाईक करा. मला तर लाईक करत जा, मात्र कमेंट पण करत जा, लाईक पण करत जा. नक्कीच कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. रामकृष्ण हरी.